नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश भूमीला आवाज देतो आणि म्हणतो, भूमी लवकर ये. तेव्हा भूमी येते आणि म्हणते की आकाश, अरे सकाळ सकाळ आपण जातोय, तुला ॲसिडिटी होईल म्हणून तुझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आले आणि भिजवलेले ड्रायफ्रूट्स घेऊन आले. आधी ते तू खा, नाहीतर तुला ॲसिडिटी होईल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी आता मला काही नको आहे खायला. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही आकाश, तुला काहीतरी खावंच लागेल. आणि ती जबरदस्तीने आता आकाशच्या तोंडामध्ये ड्रायफ्रूट्स टाकते आणि त्याला लगेचच दुधाचा ग्लास हातात देते आणि दूधसुद्धा प्यायला लावते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी नको आहे मला. तेव्हा भूमी म्हणते, आकाश हट्ट करायचं नाही, नाहीतर तुला ॲसिडिटी होईल आणि तुला त्रास होईल. त्यापेक्षा तू आताच हे दूध पिऊन घे बरं. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, मी माझ्या हाताने पितोय. तेव्हा आकाश आता दूध पितो, पण त्या ग्लासामध्ये अर्धं दूध तसंच ठेवतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, सगळं पिऊन टाक ना. आकाश म्हणतो, नाही, सकाळ सकाळ आपण दोघेही जातोय ना बाहेर, मग मी दूध प्यायलो, ड्रायफ्रूट्स खाल्ले, तू कधी खाणार आणि दूध पिणार, नाहीतर तुलासुद्धा ॲसिडिटी होईल, तुलासुद्धा हे दूध प्यावं लागणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको आकाश, मला दूध नाही आवडत. तेव्हा भूमी म्हणते की तू पिऊन टाक ना. आकाश म्हणतो, नाही नाही, तुलासुद्धा प्यावं लागणार आहे. नियम फक्त बनवायचे नसतात, तर स्वतः नियम पाळायचे असतात. तेव्हा इथे भूमी लगेचच ते दूध पिऊन टाकते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की गुड गर्ल, आपण निघूया का जायला. तेव्हा इथे भूमी म्हणते, खूपच जास्त हुशार आहेस ना तू. तेव्हा आकाश म्हणतो, हो ते तर मी आहेच. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी लवकर चल, तांडेलच्या इथे आपल्याला पोचायचं आहे. दुसरं कुणीतरी आपल्यावरती लक्ष ठेवून असेल तर, जसं आपण त्या लोकांवरती लक्ष ठेवून आहोत. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हो आपण लगेचच निघूया. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, खरंच तू खूप जास्त हुशार आहेस. तेव्हा आकाश म्हणतो, मी हुशार आहे, मग तुझा विचार काय आहे? तुझा विचार माझ्या प्रेमात वगैरे पडण्याचा आहे की काय? तेव्हा इथे आकाश आता भूमीच्या समोर जाऊन उभा राहतो. तेव्हा भूमी म्हणते की तुझ्या प्रेमात पडायला तू जर सिंगल असताच तर पडली असते, पण तू तर एंगेज्ड आहेस ना, मग तुझ्या प्रेमात पडून मी काय करू. तेव्हा इथे भूमी आता आकाशला उत्तर देते आणि तिथून दोघेही आता निघून जातात आपापल्या कामाला. तर इथे सकाळी सगळेजण आता ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा राजा काका म्हणत असतात की अभि आणि अथर्व, रात्री तुम्ही किती वाजता घरी आलात रे? ही काही वेळ आहे काय यायची? तुला माहिती आहे का मानसी तुझी किती वाट बघत होती. तेव्हा इथे राजा काका म्हणत असतात, त्या आकाशकडून जरा शिका कसं वागायचं असतं ते. तेव्हा इथे लगेचच अथर्व म्हणतो की काही गरज नाही आहे, तो आम्हाला लेक्चर देत बसेल आणि सांगेल की आम्ही कसे इनपरफेक्ट आहोत, तो कसा परफेक्ट आहे ते. तेव्हा राजा काका म्हणतात, काय काय म्हणालास, असा का सूर लावलास तू. तेव्हा इथे माणसे लगेचच बोलणं बदलते आणि म्हणते, बाबा तुम्हाला पराठ्यासोबत दही देऊ का. त्यांचं बोलणं चालू असतं. रागिनी तिथे येते, सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करते. तेव्हा इथे राजा काका म्हणत असतात की रागिनी, तू जेव्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतेस ना, तेव्हा खऱ्या अर्थाने गुड मॉर्निंग झाल्यासारखी वाटते. तेव्हा रागिनी म्हणते, तुमचं आपलं काहीतरीच असतं. तेव्हा इथे आता रागिनीला एक मेसेज आलेला असतो. तेव्हा एका माणसाला पैसे द्यायला जायचं असतं, कुळेकरला. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की कुळेकरला आता पैसे द्यायची वेळ आलेली आहे. राजा काका म्हणतात, ठीक आहे, अभिषेकला पाठव ना. तेव्हा ती म्हणते, नाही नको, त्याला नको, तुम्हीच गेलात तर बरं होईल, माझं त्याच्याकडे जरा एक महत्त्वाचं काम आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आता तुम्हाला दोघांना कुणीही वाचवू शकत नाही आहे. तेव्हा ती विचारते की मानसी, अगं भूमी आणि आकाश कुठे आहेत, ते ब्रेकफास्टला कसे काय आले नाही. तेव्हा मानसी म्हणते की आकाश जिजू आणि भूमीताई पहाटेच बाहेर निघून गेले, तेव्हा ते इथे ब्रेकफास्टला आलेले नाही आहेत. तेव्हा रागिनी म्हणत असते की भूमी आणि आकाश दोघंजणं पहाटेच कुठे गेले असतील. ही भूमी खूपच जास्त स्मार्ट आहे, तिच्या हाती काही पुरावा वगैरे लागला तर, असा प्रश्न आता रागिनीला पडलेला असतो. तरी ते आकाश, भूमी आणि त्यांच्याबरोबर प्रशांतसुद्धा असतो आणि ते सगळेजण इथे तांडेलच्या वस्तीमध्ये आलेले असतात. त्यांना तांडेलच्या विरोधामध्ये काही पुरावा मिळतोय का ते बघायचं असतं. तेव्हा वस्तीमध्ये आल्यानंतर आकाश म्हणत असतो, हे बघा, तुम्हाला दोघांना आता आतमध्ये जायला लागेल, पण मला नाही वाटत तुम्हाला बाळा तांडेलबद्दल काहीतरी माहिती मिळेल. हे लोक कसे आहेत बघा. तेव्हा इथे भूमीचं लक्ष जातं. तिथे जनजागृती फलक लागलेलं असतं. महानगरपालिकेतर्फे जनगणना अधिकारी येतील, कृपया त्यांना सहकार्य करा, असं त्या पाटीवरती लिहिलेलं असतं. तेव्हा भूमीचं लक्ष गेल्यानंतर भूमी म्हणते, प्रशांत तुम्ही सांगितलेलं सगळं आणलेस ना. तेव्हा प्रशांत म्हणतो, हो सगळं आणले. तेव्हा इथे चष्मा, केस वगैरे बांधते भूमी आणि ती आता इथे जनगणना अधिकारी म्हणून तिथे जाणार असते. तेव्हा प्रशांत म्हणतो, हे बघा, तुम्हाला दोघांना आता खूपच केअरफुली तिथे जावं लागणार आहे. ते लोक तुम्हाला काही प्रश्न विचारतील, घाबरून जाऊ नका, आणि जर तसंच काही वाटलं ना तर सगळं काही तिथेच टाका आणि लगेचच तिथून पळ काढा. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू काळजी करू नको, आम्हाला काही होणार नाही आहे, तू इथेच थांब आणि आमची वाट बघ, आज आम्ही काम पूर्ण करूनच येऊ, कळलं तुला. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघंजणं आपला हात एकमेकांच्या हातात देऊन बोलत असतात. तेव्हा इथे आता बाळा तांडेल यांच्या घरी येता येता इथे खूपच जास्त खतरनाक माणसं तिथे असतात.
तेव्हा आता भूमी आणि प्रशांत दोघंजणं बाळा तांडेल याच्या घरी जात असतात. तेव्हा प्रशांत म्हणतो, ताई ते बघ बाळा तांडेलचं घर बघ, त्याची बायको बाहेर काम करत असते. तेव्हा इथे भूमी म्हणते की चल आपण जाऊया. तेवढ्यातच तिथे काही लोक येतात आणि म्हणतात, ओ मॅडम कुठे जाताय तुम्ही? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आम्ही जनगणना अधिकारी आहोत, आम्ही महानगरपालिकेतर्फे आलेलो आहोत, तेव्हा आम्हाला बाळा तांडेल यांच्या घरी जायचं आहे. तेव्हा इथे ते माणसं म्हणत असतात, तुमची ID दाखवा बरं, आणि तुमच्याकडे काही रजिस्टर वगैरे असेल ते सुद्धा आम्हाला दाखवा. तेव्हा इथे आता ID बघितल्यानंतर रजिस्टर बघत असताना ते कोरं रजिस्टर असतं. तर इथे राजा काका आता कुळेकरला भेटायला आलेले असतात, रागिणीनेच पाठवलेलं असतं. तेव्हा इथे राजा काका त्या माणसाचा ID बघतात, त्यानंतर त्याला साईन करायला सांगतात आणि मगच पैसे देतात. तेव्हा राजा काका म्हणत असतात की रागिणी कुळेकर सापडले, त्यांना मी कॅश दिलेली आहे. तेव्हा हे काम त्यांनी अगदी चोख केलेलं असतं. त्यानंतर भूमी म्हणत असते की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही इथे जनगणना विभागाकडून आलेलो आहोत आणि तसंही आम्ही आत्ताच आलो, आमचं हे पहिलंच गाव आहे आणि बाळा तांडेल हे तुमचे प्रमुख आहेत ना, म्हणजे या गावाचे मालक आहेत, त्याच्यामुळे आधी त्यांचं नाव इथे येणार आणि मग बाकी सगळ्यांची. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की सर मला असं वाटतं हे लोक आपल्याला सहकार्य नाही करणार, आपण एक काम करूया, आपण आधी जाऊया आणि नंतर येताना पोलिसांना बरोबर घेऊन येऊया. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, हो मॅडम ठीक आहे चला जाऊया. तेव्हा भूमी आणि प्रशांत पुन्हा जातच असतात. तेवढ्यातच इकडे तांडेलची माणसं म्हणत असतात, जर इथे पोलीस आले ना तर दादूस आपल्याला सोलून काढेल, आपण एक काम करूया, यांना जाऊन देऊया. तेव्हा ती माणसं म्हणतात की मॅडम थांबा, तुम्ही जाऊन भेटू शकता, पण हे बघा दादूच घरात नाही आहे, पण वहिनी आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, हो हो वहिनीसाहेब आहेत ना, काही हरकत नाही, आम्ही फक्त काही माहिती विचारायला आलो आहे, वहिनीसाहेब असल्या तरीसुद्धा चालतील. तेव्हा इथे ती माणसं म्हणतात, ते बघा ते घर आहे आमच्या दादूचं. तेव्हा इथे भूमी आणि प्रशांत दोघंजण आलेले असतात, ते इथे नावं वगैरे विचारतात. तेव्हा इथे तांडेलची बायको तिचं आणि तांडेलचं नावसुद्धा सांगते. तेव्हा इथे शांत त्या दोघांचं वयसुद्धा विचारतो. त्यानंतर भूमी म्हणते, तुमचा मुलगा किती वर्षांचा आहे, त्याची जन्मतारीख काय आहे? तेव्हा आता 25 मे अशी जन्मतारीख सांगितल्यानंतर भूमी म्हणते, अरे वा 25 मे म्हणजे आज त्याचा वाढदिवस आहे, आणि ती लगेचच त्याला हॅपी बर्थडे विश करायला जाते. तेव्हा इथे तांडेलची बायको म्हणते की हे बघा जास्त गळ्यात पडू नका, तुमचं काम झालं असेल तर तुम्ही गेलात तरी चालेल. तेव्हा भूमी आता खोकला येण्याचं नाटक करते. तेव्हा प्रशांत म्हणतो, जरा पाणी घेऊन येतं का? तेव्हा इथे भूमी आता खोकल्याचं नाटक करते. तेव्हा इथे तांडेलची बायको पाणी आणण्यासाठी जाते. ते सुशीला पाणी आणायला गेल्यानंतर इथे लगेचच भूमी प्रशांतला खुणावते आणि त्या तांडेलच्या बायकोच्या फोनवरती सारखा तिच्या नवऱ्यानो असा नंबरवरून फोन येत असतो. तेव्हा इथे भूमी आता तो नंबर प्रशांतला तिच्या फोनमधून आपल्या मोबाईलमध्ये घ्यायला सांगते. तो नंबर घेतल्यानंतर भूमी आणि प्रशांत लगेचच आता तिथून बाहेर पडतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी आणि प्रशांत राहिले कुठे? खरोखर जनगणनेची माणसं येण्याच्या आधी या लोकांनी इथे यायला हवं आहे, नाहीतर सगळेजण फसतील. तेव्हा इकडे आता खरोखरचे जनगणनेची माणसंसुद्धा आलेली असतात. त्या गाडीवरती जनगणना अधिकारी असं लिहिलेलं असतं. ते नाव लिहिलेलं वाचल्यानंतर इथे आकाश टेन्शनमध्ये येतो. तो म्हणतो, भूमी प्रशांत कुठे आहात तुम्ही? आणि आता आकाश भूमीच्या फोनवरती फोन करतो. तेव्हा इथे त्या माणसांना कळलेलं असतं की जनगणनेचे अधिकारी तर आता आलेले आहेत, मग ती 2 माणसं कोण आहेत? तेव्हा इथे कोयता कुऱ्हाडी घेऊन आता तांडेलची माणसं भूमी आणि प्रशांतच्या मागावरती येतात. तेव्हा इथे प्रशांत आणि भूमी आता दोघेही धावत पळत इथून पळ काढतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी प्रशांत पळा लवकर इकडे या. तेव्हा इथे आता प्रशांत आणि भूमी दोघंजणं खूपच हुशारीने तिथून पळ काढतात. आकाश कसा बसा पुढे येतो आणि तो आता गाडी चालवत असतो. तेव्हा इथे प्रशांत आणि भूमी दोघेही गाडीमध्ये बसतात. तेव्हा भूमी खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा भूमीला काय बोलावं काही कळतच नाही, ती एकटक बघत असते. तेव्हा आकाश भूमीकडे बघतो आणि तिला विचारतो की भूमी काय झालं, तू अशी का रिॲक्ट करतेस? तेव्हा भूमीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ते लोक कोयत्या कुऱ्हाडी घेऊन त्यांच्या मागावरती धावत असतात. तेव्हा भूमी आता आकाशला मिठी मारते. तेव्हा आकाशच्या लक्षात येतं की भूमी खूपच जास्त घाबरली आहे. तर इकडे आता तांडेलच्या बायकोने त्याला फोन केलेला असतो आणि तो तिला म्हणतो, काय गो काय झालं, का फोन केलायस? तेव्हा तांडेलची बायको म्हणते, अहो इथे एक मुलगी आली होती, मॅडम बनून आली होती जनगणनेची, आणि ती आपल्याबद्दल खूप माहिती विचारत होती, पण मी तिला काही एवढी माहिती दिली नाही आहे आणि ती बरं झालं गेली, कारण का खरोखर जनगणनेची माणसं आली होती, म्हणून तिचा खोटारडेपणा आपल्या वेळीच लक्षात आला. तेव्हा तो तांडेल म्हणतो, तू माझ्याबद्दल तिला अजून काही सांगितलं नाहीस ना आणि माझ्या धंद्याबद्दल? तेव्हा ती म्हणते, नाही नाही तिला मी काहीच सांगितलेलं नाही आहे, खरोखर जनगणनेची माणसं आल्यानंतर ती पळून गेली, तिच्या हाती जास्त काही लागलंच नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, प्रशांत तुला माहिती आहे का तांडेलचा नंबर भेटलेला आहे आपल्याला,
कारण त्याच्या बायकोच्या फोनवरती सारखा सारखा नवऱ्यानो असा नंबरवरून फोन येत होता आणि ती तो फोन कट करत होती. तेव्हा इथे आकाश म्हणतो की प्रशांत, तो नंबर तू घेतला आहेस ना? तेव्हा प्रशांत म्हणतो हो नंबर घेतला आहे. आकाश म्हणतो तो नंबर तू मला पाठव, मी गायकवाड साहेबांना तो नंबर पाठवतो, म्हणजे ते नंबर ट्रेस करतील की तांडेल आत्ता कुठे आहे आणि मग आपण तांडेलला पकडू शकतो. तेव्हा इथे आता रागिनी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते की हे भूमी आणि आकाश दोघंजणं कुठे गेले असतील, त्यांना काही जर हाती पुरावा वगैरे लागला तर. तेव्हा इथे तांडेलचा आता रागिनीला फोन आलेला असतो. तेव्हा इथे रागिनी बोलते की हां तांडेल बोल ना. तेव्हा तांडेल म्हणतो की तुम्ही सारखं मला सांगत असता की काम कसं केलं पाहिजे, रागराग नाही केला पाहिजे, मग हे तुम्हाला कळत नाही का हो? तुमचं काम तुला चोख पाडता येत नाही का? तेव्हा रागिनी म्हणत असते हे बघ, तू माझ्याजवळ बोलताय ना, तुझा सूर, शब्द आणि तुझा आवाज जरा कमी ठेवूनच बोलायचं, कळलं ना तांडेल? आता जरा मला समजेल अशा शब्दामध्ये सांगशील का तुला काय बोलायचं आहे ते? तेव्हा तांडेल म्हणतो ती भूमी आणि तो आकाश दोघंजणं माझ्या वस्तीमध्ये गेले होते आणि माझ्या घरीसुद्धा गेले होते. माझ्याबद्दल खूप सारी माहिती विचारत होते. त्यांना जर काही कळलं असेल तर, काही हाती पुरावा लागला असेल तर? तेव्हा रागिनी म्हणते त्यांची एवढी हिंमत, हे बघ तू काळजी करू नको, एवढं लक्ष ठेवूनसुद्धा ती तुझ्या वस्तीपर्यंत पोहोचली ना, मग आता आपल्याला एक काम करावं लागेल. आता कान उघडे ठेवून ऐक तुला काय करायचं आहे ते. तेव्हा इथे आता तांडेलला तिने एक प्लॅन सांगितलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी म्हणत असते की माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाचं हेच गिफ्ट असणार आहे की जो मागून मागून वार करणार होता तो आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. तेव्हा इथे तांडेलला आता ऑफिसर लोकांनी पकडलेलं असतं. तेव्हा इथे तांडेलला बघितल्यानंतर आता पौर्णिमाला तर खूपच जास्त घाम येतो. तेव्हा इकडे आता CBIची माणसं चांगलं त्याचं थोबाड फोडतात आणि विचारतात की सांग, तो बॉम्ब ब्लास्ट करायला तुला कुणी सांगितलं होता? त्या व्यक्तीचं नाव सांग. तेव्हा तांडेल म्हणतो मारू नका, थांबा, मी सांगतो तुम्हाला. तेव्हा इकडे तांडेल आता आपल्या बोटाने इशारा करतो. तेव्हा इथे अभि आणि इथे रागिनी दोघंजणं खूपच जास्त आता घाबरलेले असतात.